आपल्याकडे काजू भेटलेले, भरपूर सारे काजू रस्त्यावर पडलेले. त्यांच्याकडे कोकणामध्ये की त्यांच्याकडे नारळ देतात, कोणी काजू घेऊन जाऊ नये. आम्हालाही माहिती आहे, मुंबईकर, मुंबईत राहणारे माणसं, कोकणामध्ये जास्त नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता की इथं नारळ लावलेले, काजू चोरू नये म्हणून. पुढे पण एक आहे, तुम्हाला दाखवतो, चला. तिकडे पण एक आहे, ते बघा, बघू शकता, ते लाल बांधलेला आहे नारळ आहे, कोण चोरून घेऊन जाऊ शकत. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हे नारळ देतात. आम्ही जातो, असे महिन्यातून जातो किंवा वर्षातून एकदा, दोनदा, तीनदा जातो. आम्ही पण कोकणी आहे, पण आमच्याकडे आम्ही तळ कोकणातली माणसं. ही संगमेश्वर, पालखी बिलकी, इथे रत्नागिरीचे मध्यात्तर कोकण त्याला बोलतो. एका ठिकाणी आम्ही असं भेटलं, आम्हाला काजू जमा केले आम्ही. तसं आम्ही गाडी राईड करतो. आम्हाला माहिती नव्हतं की त्यांनी नारळ दिलेला असतो. आमच्या मित्रांनी आम्हाला नंतर सांगितलं की आम्ही फोंडा घाट उतरलं, गाडी आमची ऑटोमॅटिक अर्धा एक तास आम्ही धक्का मारतोय, गाडी चालूच होत नव्हती. गाडीचा धक्का मारतोय, काही करतो, बॅटरी काढली गाडीची, इंजिन पेट्रोलचा पाईप काढला, बघितला, चेक केला, तरी काही नव्हत होता. तरी मग एकदा आमच्या ह्याच्यात माझ्या लक्षात आलं की माझ्याच गाडीजवळ तो घटना घडलेली आहे की माझ्या गाडीमध्ये काजू आहे. म्हणून मी ती गाडी माझ्या मित्राच्या गाडीवरून काढली आणि मी माझ्या गाडीवरून गाडी काजू फेकून दिले फिरवून. तशी 2 सेकंद पण नाही लागली, गाडी इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती पण नाही, 2 मिनिटाच्या अंतरावर गेली गाडी लगेच चालवली. तेव्हा आम्हाला अनुभव आला की आम्ही कोणाच्या काजूला कोणाचे हात नाही लावणार. राम राम करणं इथूनच आमचं. कल्पेश बागू हे काय बोललेले आहे त्याबद्दल. तर हे तळ कोकणीचे आहेत आणि आम्ही आहेत प्रॉपर मुंबईचे. प्रॉपरचे मुंबईचे असून आम्हाला इथलं काय माहीत नाही. आमच्यासोबत काय असं होत नाही, आम्ही हे फ्रीमध्ये घेऊन जाऊ शकतो. ओके, तर हे काजू आहेत असे, मी हे घेऊन जात आहे. आम्हाला इकडचं काय माहीत नाही, तुम्हाला इकडचं काय माहीत नाही. कोकणा साईडला काय होत असेल, याला माहिती आहे कोकणा साईडला काय होतं.